सो आत्ताच्या काळात तुम्ही बघितलेलं आहे सर, की लग्नही लेट होत आहे, त्याच प्रामुख्याने मुलंही लेट होत आहे. आणि मुलांचं जेव्हा प्लॅनिंग होतं, तेव्हा त्यांच्या फायनान्शियल जे गोल्स असतात ते मीट करण्यासाठी जे काही नियोजन करावं लागतं, ओके, तर ते कसं करायचं सर? तुम्ही करिअरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, विच आय थिंक इज नॉट अ व्हेरी बिग प्रॉब्लेम, बट तो सॉल्व्ह करण्यासाठी अजून एक प्रॉब्लेम क्रिएट करता. तो काय, तर लोक आजकाल 25-26च्या नंतर लग्न करण्याकडे कल मुला-मुलींचा आहे. ते केल्यामुळे पुन्हा फ्रंट सीट इज टेकन बाय करिअर, त्यामुळे मुलं पण लेट होतात. पण हे मुलं जर उशिरा झाले, तर तुम्ही रिटायर व्हाल, त्यांचं शिक्षण चालू असेल, देन यू आर क्रिएटिंग अ मच बिगर प्रॉब्लेम विच यू कॅनॉट सॉल्व्ह. त्यामुळे पहिला विचार हा करा की योग्य वयात लग्न करा. आणि दुसरं, मुलं होण्याच्या आधी प्रॉपर प्लॅनिंग करा. हे चेक करा की मुलांना आपल्याला शिक्षणाला कुठला खर्च येणार आहे. शाळेत सुद्धा भयंकर खर्च येतो. आई वडिलांना स्वतःचं स्टेटस मेंटेन करण्यासाठी शाळा भारी पाहिजे. मुलगा भारी नसला तरी चालेल, पण शाळा भारी पाहिजे, अशी कुठतरी मानसिकता झाली. अनफॉर्च्युनेटली दॅट डझंट हेल्प. बेसिक लेवलला विचार करणं की कुठल्या प्रकारचं शिक्षण द्यायचंय, स्कूलिंग कुठल्या प्रकारचं करायचंय, कुठल्या व्हॅल्यूज आपल्याला इन्स्टिल करायचंय, आणि हे सगळं करत असताना तुम्ही मुलांबरोबर किती वेळ देणार आहात स्वतःचा. शाळातून त्यांना सब्जेक्ट शिकवेल, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बट आयुष्य कसं जगायचं, कुठल्या व्हॅल्यूज महत्वाच्या आहेत, आणि काय गोष्टी केल्या पाहिजेत, काय गोष्टी केल्या नको पाहिजेत, या सगळ्यांची चर्चा फक्त आईबापच करू शकतात. आणि फायनान्शियल एज्युकेशन देखील आईबापांनी स्वतःला घेतलं पाहिजे आणि मुलांना पण दिलं पाहिजे. सो हे सगळ्या चर्चा व्हायला पाहिजे, गोल सेटिंग व्हायला पाहिजे प्रॉपरली, तर हा सगळा गाडा नीट चालेल. आणि मग हे सगळे प्रॉब्लेम्स होणार नाहीत, रिलेशनशिप स्ट्रेन होणार नाही, स्ट्रेस येणार नाही लाईफमध्ये. या सगळ्या गोष्टी करणं, अँड इट्स नॉट डिफिकल्ट टू डू. ओनली थिंग इज आपला फोकस भलतीकडे आहे.